नमस्कार. भारताच्या टेक विश्वात सध्या काहीतरी खूप इंटरेस्टिंग घडतंय. एका बाजूला कंपन्या म्हणतायत की आम्हाला नवीन स्किल्ड लोक हवेत आणि त्याच वेळी हजारो कर्मचाऱ्यांना काढूनही टाकत आहेत. म्हणजे एकाच वेळी भरती आणि छाटणी हा नेमका काय विरोधाभास आहे? चला आज याचाच उलगडा करूया. म्हणजे मूळ प्रश्न हा आहे की भारताच्या टेक क्षेत्रात सध्या नेमकं काय सुरू आहे. हा एक सुवर्णकाळ मानायचा की पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजतंय. आकडे बघितले की हा गोंधळ अजूनच वाढतो. बघा, एका बाजूला यावर्षी तब्बल 1.25 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची संधी आहे, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला 50,000हून अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. हे दोन आकडेच या कथेतील सगळा विरोधाभास दाखवून देतात. चला तर मग या कथेच्या दोन्ही बाजू आपण जरा जवळून बघूया. तेजी आणि मंदी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय घडत आहेत. आधी बघूया तेजीची बाजू, म्हणजे सगळं कसं छान चालले ते. फक्त आकडा बघा, 2025 मध्ये भारतीय टेक इंडस्ट्रीचं उत्पन्न अंदाजे $282.6 अब्ज पर्यंत पोहोचेल. हा आकडा किती प्रचंड आहे ह्याचा विचार करा. यावरून या क्षेत्राची ताकद लक्षात येते. पण ह्या इतक्या मोठ्या चमकणाऱ्या चित्राला एक दुसरी काळोखी बाजूसुद्धा आहे, आणि ती खूपच धक्कादायक आहे. एका रिपोर्टनुसार आपल्या देशातले तब्बल 80% इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स नोकरीसाठी आवश्यक स्किल्स नसल्यामुळे अनएम्प्लॉयबल आहेत. 80%. हा आकडा खरंच विचार करायला लावणारा आहे. आणि मग परत आपण तेजीच्या आकड्यांकडे येतो आणि गोंधळ अजून वाढतो, कारण याच वर्षी जवळपास 1.25 लाख नवीन टेक जॉब्स तयार होण्याची शक्यता आहे. हे गेल्या वर्षीच्या दुप्पट आहे. म्हणजे बघा, एका बाजूला स्किल्ड लोकांची प्रचंड मागणी आहे, आणि तरीही त्याच वेळी 50,000पेक्षा जास्त IT कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. हेच ते विरोधाभासी सत्य. एकाच वेळी भरती आणि छाटणी. तर मग हे सगळं एकाच वेळी घडतंय कसं? या तेजी आणि मंदीच्या खेळामागे नक्की कारणं काय आहेत? चला तेच आता समजून घेऊया. ह्या नोकर कपातीमागे एक नवीन फंडा वापरला जातोय. त्याला म्हणतात सायलेंट लेऑफ्स, म्हणजेच छुपी कर्मचारी कपात. म्हणजे काय? तर कंपन्या मोठ्या घोषणा करत नाहीत. त्याऐवजी तुमचं परफॉर्मन्स चांगलं नाहीये असं सांगून किंवा राजीनामा द्यायला सांगून कर्मचाऱ्यांना हळूच बाहेरचा रस्ता दाखवतात. ह्या मोठ्या रिसेट मागे खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं अर्थातच AI आणि ऑटोमेशनचा वाढता प्रभाव. दुसरं जागतिक अर्थव्यवस्थेतली अनिश्चितता. आणि तिसरं कंपन्यांचा बदलता दृष्टिकोन. त्यांना आता फुगलेलं मॅनेजमेंट नकोय, तर सपाट आणि कार्यक्षम रचना हवी आहे. याचा थेट परिणाम काय होतोय? तर जी जुनी करिअरची शिडी होती ना, ती आता जवळपास मोडून पडलीये. म्हणजे आता फक्त मोठी टीम सांभाळणाऱ्या मॅनेजरची पूर्वी इतकी गरज नाहीये. त्याऐवजी ज्यांच्याकडे AI, डेटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटीसारखं एकदम स्पेशलाइज्ड ज्ञान आहे, त्यांची मागणी प्रचंड वाढलीये. आणि हा बदल किती गंभीर आहे हे नोमोराच्या अर्थतज्ञ सोनल वर्मा यांच्या एका वाक्यातून स्पष्ट होतं. त्या म्हणतात, जर आपली अर्थव्यवस्था AIशी जुळवून घेऊ शकली नाही तर आपण मध्यम उत्पन्न सापळ्यात अडकू शकतो. याचा अर्थ काय? तर आपला देश एक विकसित देश बनण्याऐवजी आहे तिथेच अडकून राहील. बरं, तर या एवढ्या मोठ्या स्किल गॅपच्या संकटावर उपाय काय? तर सरकारने देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच मुळापासून बदलायचं ठरवलंय, आणि त्यासाठीच आणलं आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. यामधला सगळ्यात मोठा आणि मूलभूत बदल म्हणजे शाळेची रचना. जी 34 वर्ष जुनी 10+2 पद्धत होती, ती आता पूर्णपणे बदलून 5+3+3+4 अशी नवीन रचना आणली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीच्या वर्षांमध्ये खेळावर आणि नंतर विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यावर भर दिला जाणार आहे. या धोरणामुळे काही खरंच क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत. जरा विचार करा, एखादा विद्यार्थी आता फिजिक्ससोबत संगीत शिकू शकेल, किंवा कॉलेजचं शिक्षण काही कारणाने मध्येच सोडावं लागलं तर नंतर पुन्हा तिथूनच सुरू करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठांतरावरचा भर कमी करून स्वतः विचार कसा करायचा यावर जास्त जोर दिला जाईल. पण हे सगळं कागदावर जितकं छान दिसतंय ते प्रत्यक्षात आणणं तितकंच मोठं आव्हान आहे. मग या महत्त्वाकांक्षी योजनेच्या मार्गात नेमके अडथळे तरी कोणते आहेत? सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे पैसा. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी GDPच्या 6% खर्च करण्याचं उद्दिष्ट आहे. पण वास्तव खूपच वेगळं आहे. हा आलेखच दाखवतोय की आपलं लक्ष कुठे आहे आणि आपण प्रत्यक्षात किती कमी खर्च करतोय. या धोरणावरून राजकीय एकमत सुद्धा नाहीये,
काही राज्यांना हिंदी भाषा लादली जाण्याची भीती वाटते, त्यामुळे तामिळनाडू आणि केरळसारखी राज्य याला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे गुजरात आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी याची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. देशातले अनेक मोठे विचारवंत आणि तज्ज्ञसुद्धा यावर चिंता व्यक्त करत आहेत. उदाहरणार्थ, नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना वाटतं की यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातली शैक्षणिक दरी आणखी वाढू शकते. योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे की यामुळे शिक्षण हक्क कायदा कमकुवत होऊ शकतो. तर शशी थरूर यांनी निधीच्या कमतरतेवर आणि संसदेत पुरेशी चर्चा न झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मग या सगळ्या गोंधळात आणि बदलत्या जगात एका व्यक्तीने काय करायचं? याचं उत्तर आहे कौशल्यांचा पासपोर्ट तयार करणं. हे काय आहे? तर आजच्या काळात फक्त कागदावरच्या डिग्रीला महत्त्व उरलेलं नाहीये. त्यापेक्षा तुमच्याकडे AI, डेटा सायन्स, कम्युनिकेशन स्किल्स यांसारखी प्रॅक्टिकल कौशल्ये आहेत का, हे जास्त महत्त्वाचं आहे. तोच तुमचा खरा पासपोर्ट आहे. आणि म्हणूनच हा एक विचार खूप महत्त्वाचा ठरतो. आता मी कोणता कोर्स करू हा प्रश्न विचारण्याऐवजी मला कोणती समस्या सोडवायची आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. हाच तो नवा दृष्टिकोन आहे जो या काळात करिअर घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. हा जो काही मोठा बदल आपल्या देशात होतोय तो खरोखरच नवनवीन विचार करणाऱ्यांची, इनोव्हेटर्सची एक नवी पिढी घडवेल की ज्यांच्याकडे आधुनिक कौशल्य आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत यांच्यातली दरी आणखी रुंद करत जाईल? याचं उत्तर आपल्याला फक्त येणारा काळच देऊ शकेल.